नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि आजच आपला शेवटचा दिवस. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जाहिरातीसाठी आहे आणि आजची दिनांक जर पाहिली तुम्ही तर साधारणतः 21/7/2026 साधारणतः आज सकाळचा रिपोर्ट आपल्याजवळ आहेत. ज्या मॅनेजमेंट आहेत, प्रायव्हेट मॅनेजमेंट आपण त्यांना म्हणतो सगळ्या मीडियमच्या, तर त्यांचा रिपोर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर त्यामध्ये आपण जर पाहिलं तर काही संस्था त्या ठिकाणी एरर आलेला आहे. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर काही संस्था अप्रूव्ह झालेल्याचं देखील पाहायला मिळतं आहे. काही संस्था रिजेक्ट झालेल्या आहेत. तर आपण त्या पाहून घेऊया. अहिल्यानगरच्या या संपूर्ण संस्था आहेत, व्यवस्थितपणे पाहून घ्या. तुमच्या जवळच्या संस्था असतील, याच्यामध्ये काही संस्था तुमच्या जवळच्या देखील असतील. या रिजेक्टेड झालेल्या संस्था दिसत आहेत. अकोला जिल्ह्याच्या या संस्था आहेत. त्यानंतर अकोला जिल्ह्याच्या या फॉरवर्डेड आणि अप्रूव्ड झालेल्या संस्था आहेत. यामधील संस्था तुम्हाला पवित्र पोर्टलवर पाहायला मिळतील. यांच्या जाहिराती तुम्हाला पाहायला मिळतील. नॉट एंटरच्या या संस्था आहेत. रिजेक्टेड झालेल्या या संस्था याच्यामध्ये पाहायला मिळतात. अकोला जिल्ह्याच्याच या संपूर्ण नॉट एंटरच्या संस्था आहेत. त्यानंतर अमरावती जिल्हा इथे देखील आपण जर पाहिलं तर या संपूर्ण संस्था व्यवस्थितपणे पाहून घ्या. ज्या ग्रीनमध्ये दिसत आहेत त्या अप्रूव्ह झालेल्या संस्था आहे. लक्षात ठेवा, अमरावती विभागाच्या या संस्था आहेत. तुमच्या जवळची संस्था देखील याच्यामध्ये आहे का तुम्ही चेक करू शकता. बीडच्या संस्था आहेत ज्या की काही अप्रूव्ड झालेले आहेत, काही संस्था रिजेक्ट झालेल्या आहेत आणि काहींची माहिती भरली गेलेली नाही असं या ठिकाणी दिसत आहे. बीड जिल्ह्याच्या या संस्था आहेत. त्यानंतर भंडारा जिल्ह्याच्या या संस्था आहेत. अप्रूव्ह झाली आहे परंतु फॉरवर्ड न झालेल्या देखील याच्यामध्ये पाहायला मिळतात. रिजेक्टेड झालेल्या काही असतील. अप्रूव्ह आणि फॉरवर्ड बुलढाणा, नंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या या फॉरवर्डेड झालेल्या आणि कदाचित यामधील आपण जर विचार केला तर या वरच्या ज्या संस्था आहेत त्यासुद्धा कदाचित काही प्रमाणामध्ये आज शेवटची तारीख होती त्यामुळे त्या देखील फॉरवर्ड झालेल्या असतील. अप्रूव्ह झालेल्या संस्था आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळतील. अशा पद्धतीने एकंदरीत या चंद्रपूरच्या जागा आहेत, या संस्था आहेत, सर्वांनी पाहून घ्या. चंद्रपूरच्या या संपूर्ण संस्था चंद्रपूर जिल्ह्याच्या संस्था आहेत. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर रिजेक्टेड झालेल्या बऱ्याचशा संस्था आहेत. त्यामध्ये कदाचित आपण जर पाहिलं तर संच मान्यतेचा विषय असण्याची दाट शक्यता पाहायला मिळते. धाराशिव एंट्री लेवल जर पाहिलं तर नॉट एंटर म्हटलं आहे. धाराशिवच्या देखील जागा बऱ्याचशा संस्था त्या ठिकाणी त्यांच्या जाहिराती रिजेक्ट झाल्याचं पाहायला मिळतं आहे. नॉट एंटर म्हणतो धाराशिव. त्यानंतर धुळे जिल्ह्याच्या काही जाहिराती अपलोड आहेत, फॉरवर्ड झालेल्या आहेत. त्यानंतर गडचिरोलीच्या सुद्धा बऱ्याचशा रिजेक्टेड आहेत, नॉट एंटर आहे. गडचिरोली गोंदिया जिल्ह्याच्या या संस्था आहेत. त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्याच्या अपलोड झालेल्या, फॉरवर्ड झालेल्या काही संस्था. हिंगोली जिल्हा पाहून घ्या, तुमच्या जवळची संस्था आहे का चेक करू शकता. त्यानंतर जळगावच्या सुद्धा या ठिकाणी पहा, नॉट एंटर रिजेक्टेड म्हणून काही शेर आलेला दिसतोय. त्याच्यानंतर DEDची देखील काही कॉलेज होती, त्यांची देखील माहिती अपूर्ण असल्याचं पाहायला मिळतं आहे. कोल्हापूरच्या या संस्था आहेत, अप्रूव्ह झाल्या होत्या परंतु पुढे त्यांची माहिती गेली नाही. लातूरच्या या पहा, अप्रूव्ह आणि फॉरवर्ड झालेल्या या पवित्र पोर्टलला आपल्याला पाहायला मिळतील. पहा, एवढ्या संस्था या लातूर जिल्ह्याच्या या संस्था आहेत. सर्वांनी पाहून घ्या व्यवस्थितपणे तुमच्या जवळची संस्था कोणती आहे. त्यानंतर अप्रूव्ह बट नॉट एंटर, त्यांची माहिती अजून भरली गेली नाही. अप्रूव्ह होत्या परंतु माहिती भरली गेली नाही आहे. अशा पद्धतीने या संस्था दिसत आहेत लातूरच्या सर्व संस्था पाहून घ्या. त्यानंतर इथे पहा, फॉरवर्डेड पण नॉट एंटर, त्यांची माहिती अजूनही भरलेली नाही. त्याची कारणंसुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. रिजेक्ट झालेल्या या व्हाईट कलरच्या संपूर्ण ज्या संस्था आहेत त्या रिजेक्टेड आहेत. मुंबईच्या संस्था, बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता मुंबईच्या कोणत्या संस्था आहे, तर त्याच्यामध्ये अप्रूव्ह झालेल्या संस्था पहा, काही फॉरवर्डेड आहे पण त्यांची माहिती अजून भरली गेल्याची पाहायला मिळत नाही आहे. अशा पद्धतीने आपण व्यवस्थितपणे या संस्था पाहून घ्या. याच्यातल्या बऱ्याचशा संस्था अप्रूव्ह झालेल्या आहेत, त्यांची माहितीसुद्धा पुढे पाठवलेली आहे.
ज्या रिजेक्ट झालेल्या संस्था आहेत काही नांदेडच्या संस्था, वरती या नागपूरच्या संस्था होत्या, नांदेडच्या संस्था पहा पुढे या नांदेडच्या आहेत. नांदेडच्या इथे जर पाहिलं तर या संस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पवित्र पोर्टलला देखील नांदेडच्या आपल्याला संस्था पाहायला मिळतील. पुढे जर पाहिलं रिजेक्टेड या संस्था आहेत, रिजेक्ट झालेल्या संस्था या ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतर नांदेड, नंतर नंदुरबारच्या संस्था, नंतर नाशिकच्या आहेत, अप्रूव्ह आहे, फॉरवर्डेड आहे. नाशिकच्या देखील बऱ्याचशा संस्था पाहायला मिळत आहेत. नाशिक, त्यानंतर पालघर रिजेक्टेड झालेल्या आहे, नॉट एंटर आहेत. त्यानंतर परभणी आणि पुणे. तर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या संस्था आपण पाहतोय. पुणे जिल्ह्याच्या या संपूर्ण संस्था आहेत. फॉरवर्डेड झालेल्या काही संस्था असतील, रिजेक्ट आहेत, एंट्री लेवलवरती पोहोचलेल्या आहेत, पण माहिती फिलअप करणं अजून बाकी आहेत. अशासुद्धा त्या ठिकाणी संस्था आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळं त्यांची माहिती लवकरात लवकर जर अपलोड झाली तर या संस्था आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळतील. काही संस्था रिजेक्टेड देखील आहेत, त्यामुळं ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येऊ शकतं. काही संस्था रिजेक्ट झाल्याचं देखील पाहता येत आहे. त्यांची माहिती रिजेक्ट असल्याचं आपल्याला पाहायला मिळते पहा. ओके, तर अशा या संस्था आहेत, त्यामुळं व्यवस्थितपणे तुम्ही पाहू शकता. त्यांची माहिती रिजेक्ट आहे. फॉरवर्डेड झालेल्यासुद्धा या ठिकाणी संस्था आहेत. देवगड एज्युकेशन बोर्ड आहे, माध्यमिक शिक्षण समिती, या जागा येतील पोर्टलला. पण ज्या नॉट एंटर आणि रिजेक्टेड आहेत त्या संस्था डायरेक्ट बाहेर पडणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या संस्था आणि या व्यतिरिक्त देखील भरपूर अशा संस्था ऑलरेडी अपलोड आहेत, त्यामुळे घाबरून जाऊ नका. या फक्त जस्ट आता जी नवीन PDF आलेली आहे त्याच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या पहा, भरपूर अशा जागा ठाणे जिल्ह्याच्या आपल्याला पाहायला मिळतील. ठाणे जिल्ह्याच्या भरपूर संस्था अप्रूव्ह आणि फॉरवर्डेड देखील झाल्याचं पाहायला मिळतं. या ठाणेच्या जागा, भरपूर जागा आहे ठाणे जिल्ह्याच्या. ओके, अशा पद्धतीने वर्धा जिल्ह्याच्या देखील या जागा आहेत. वर्धा जिल्ह्याच्या देखील जागा तुम्ही व्यवस्थितपणे पाहू शकता. अशा पद्धतीने हे एकंदरीत चित्र संस्थांचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती जी आपल्याला पोर्टलच्या मार्फत जी उपलब्ध झाली, रोस्टर, सब्जेक्ट, ॲडव्हर्टाईज, स्टेटस रिपोर्ट, मॅनेजमेंट, प्रायव्हेट मॅनेजमेंटची हा रिपोर्ट आहे. ओके, तर सर्वांना ऑल द बेस्ट. जास्तीत जास्त जागा आपल्याला पाहायला मिळो आणि तुमचं काम या भरतीमधून होवं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.